तुम्हाला अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली तर ती स्वीकारू नका, कारण ही फ्रेंड रिक्वेस्ट ही तुमच्यासाठी जाळं असू शकते। आता असं मी का म्हणतोय हे बातमी पाहिल्यानंतर समजेलच। सोशल मीडियावरून प्रेमाचं जाळं। तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असाल आणि तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली तर ती ॲक्सेप्ट करताना 10 वेळा विचार करा, कारण ही फ्रेंड रिक्वेस्ट तुमच्या बर्बादीचं कारण ठरू शकते। नागपुरात सोशल मीडियावरून मैत्री करून लुटणाऱ्या टोळीतील रौनक वैद्य या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। फिर्यादीच्या 20 वर्षाच्या मुलाला एका व्यक्तीने मुलीला तुझे न्यूड फोटो पाठविले आहे आणि तिच्याशी संभाषण करतो आहे इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर, आणि ती माझी चुलत बहीण आहे असं म्हणून ब्लॅकमेल करून त्याच्याकडून परवाच्या दिवशी जास्त मोठ्या रकमेची मागणी करून त्याच्या घरी जाऊन त्याच्याकडे 50,000 रुपयाची मागणी केली। फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तरुणांशी मैत्री करायची, त्यानंतर न्यूड फोटोची मागणी करायची, त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागायची, अशी या टोळीची मोडस ऑपरेंडी आहे। गेल्या काही दिवसांपासून नागपुरात सेक्सटॉर्शनचे प्रकार वाढलेत। या आरोपींना पकडण्याचं काम पोलीस करतायत, पण आपणही थोडी सतर्कता दाखवण्याची गरज आहे। संजय डाफ, साम टीव्ही न्यूज, नागपूर।